Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 hours ड्युटी रेडी झालो आहे रचना किचनमध्ये आणि आज काय स्पेशल आहे टिफिनमध्ये बघूया. गुड मॉर्निंग. सो आज काय स्पेशल कोबीची भाजी मटकी. सो नाश्ता पण रेडी झाला आहे. चपाती बाय, काळजी घे. हां नायसाची स्कूल बॅग सुद्धा रेडी आहे. वाजले आहेत आत्ता 7:31. सो नायसाला उठवायचा टाईम झालेला आहे. करू काय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटे मोरेश्वराबा तू गाया पोटे. सो वाजले आहेत 8:15. नायसाची स्कूल असते 8:30 वाजता. सो आम्ही आता निघतोत. हो हो टिफिन भरलं. मी आज दिले चपाती भाजी. रोज रोज पोहे कसं देणार नायसा? नायसाला आता पोहे आवडायला लागले तर रोज पोहे मागते. उद्या पोहे, ओके? उद्या. आज चपाती भाजी कर. हां ये चल घे. सो नायसा आली स्कूलमधनं. आज तिला दिलेलं टिफिनला चपाती भाजी, कोबी आणि बटाटा आणि चपाती होती. तर कोबी बघा थोडीशी ठेवले, बऱ्यापैकी खाल्ले. सो इथे मी माझ्यासाठी पनीर आहे ते सौते करून घेतलं आहे. काय नाही, फक्त मीठ मसाला आणि दही टाकलं आहे आणि त्याला तेलावर सौते. अँड एक गोष्ट मेन्शन करायचं राहिलं ते म्हणजे आईंच्या बड्डेच्या दिवशी जे केक मागवलेले ते होते प्रज्ञास बेक हाऊस हिच्याकडनं. मी इवन तिला तुम्हाला दाखवलेलं व्लॉगमध्ये. बट टेस्टबद्दल मी सांगितलंच नाही. टेस्ट वॉज अमेझिंग. एक केक होता हॅझलनट आणि दुसरा होता ट्रफल. दोन्हीसुद्धा केक एवढे अप्रतिम होते ना, म्हणजे मला एवढं आवडलं ना की मी तिला लिटरली बोलले की ह्याच्या पुढच्या आता सेलिब्रेशनचे केक तुझ्याकडनंच येतील. आणि जेव्हा तो व्हिडिओ गेला तेव्हा त्या कॉमेंट सेक्शनमध्ये खूप लोकांनी सांगितलं की आम्ही ऑलरेडी यांच्याकडनं केक मागवतो, खूप छान असतात. सो तुम्हीसुद्धा जर नियर बाय करंजाडे पनवेल मध्ये राहत असाल, कळंबोली किंवा सगळीकडे कुठे राहत असाल तर नक्की तिच्याकडनं केक मागून बघा. अमेझिंग आहे. म्हणजे इवन द मॉइस्ट जे केकमध्ये पाहिजे, जे स्वीटनेस जे केकमध्ये पाहिजे ते सगळं काही त्या केकमध्ये मिळतं. आणि प्लस फिनिशिंग केकची खूप सुंदर आहे. आम्हाला जसं हवं होतं तसं ते केक मिळालेले. खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंकसुद्धा दिलेली आहे इंस्टाग्रामची. तुम्ही तिला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. आणि प्रज्ञाताई, थँक्यू सो मच. तू आमचं सेलिब्रेशन जो आहे तो एकदम अमेझिंग केला. आम्हाला सगळ्यांना तो केक आवडला. ट्रस्ट मी, ते दोन्ही केक 1.5 किलोचे म्हणजे ऑलमोस्ट 3 किलोचे केक होते आणि ते एका रात्रीमध्ये केक संपलं. एवढं सगळ्यांना आवडलं. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. आता सकाळी जेवण वगैरे माझं झालेलं आहे. नायसाने आत्ता थोड्या वेळ आधीच टिफिन खाल्लं आहे, चपाती भाजी, म्हणून ती बोलते की मला आता नको आहे. मग 1 वाजता मी तिला वरण भात देईल. खूप लोकांचा हा पण प्रश्न असतो, नायसा चपाती भाकरी हे खाते की नाही. हे मी आधीसुद्धा मेन्शन केलेलं आहे. नायसा खाते, बट ती टिफिनमध्ये खाते, त्यामुळे ती घरी फक्त तुम्हाला भात खातानाच दिसते. ऑलरेडी टिफिनमध्ये खाल्लेलं असतं म्हणून शी प्रिफर टू हॅव राईस ॲट होम. आणि तिला राईस हा एक कम्फर्ट फूड वाटतं. जसं की प्रत्येकाचं एक कम्फर्ट फूड असतं तसंच तिचं आहे. राईस तिला कम्फर्ट फूड वाटतं, म्हणून तिला जे आवडतं तेच मी देते. अँड चला मग संध्याकाळीसुद्धा काही प्लॅन्स आहेत. फाल्गुनी स्टील ॲट आईज प्लेस. सो एक प्लॅन आम्ही बनवलेला आहे. सो तो जो पण असेल ते तुम्हाला इथे समजेलच. आणि ज्ञाना गोंडस एवढी क्यूट वाटते, अशी मस्त टकमक बघत असते आपल्याकडे. सगळं काही नोटीस करते. मला लहानपणीची फाल्गुनी आठवते. फाल्गुनीसुद्धा अशीच आहे. इवन नाव फाल्गुनी इज लाईक दॅट. शी टेक्स टाईम टू जेलअप विथ पीपल. ती लोकांना खूप नोटीस करते आणि मग त्याच्यानंतर शी गेट जेलअप. तसं मी नाही आहे. मी
खूप नॅचरली फ्लोमध्ये एकदम फटाफट सगळं काही बोलून जाते. बट फाल्गुनी टेक्स टाईम. इवन दो वी आर लाईक रिअल सिस्टर्स, बट पर्सनॅलिटी आमच्या दोघींच्या सुद्धा खूप डिफरंट आहेत, हे तर तुम्हाला समजून येतच. एनिवे, सो कुठे जाणार आहोत ते तुम्हाला समजेलच. पीपल्स, माय लंच इज रेडी आहे. हे पनीर आणि आहे फुसिली पास्ता विच कंटेन्स कार्बोहायड्रेट, फायबर, विटॅमिन्स अँड मिनरल्स. सो त्याच्यात मी फक्त लसूण, मिरची, कांदा आणि कॅप्सिकम टाकले आहे विथ ग्रीक योगर्ट. त्याला मी मिक्स केलेलं आहे. अँड माय लंच इज रेडी. सो वाजले आहेत संध्याकाळचे 6. नायसाला आता दूध पाहिजे आणि फ्राईज पाहिजे. सो मी फटाफट ते करते. जेवणाला बनवते मशरूम. सो नायसाचा नाश्ता झालेला आहे. चलो हां घेते तर. दीपक ज्योती नमस्तुते दिवा दिवा दीपक का कांगी कुंदन होती दिवाला पाहून नमस्कार खऱ्याची पिया बाहेर जाऊ जाऊ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घरच्या सर्व. हा सॉरी नाही बोलत, बोल. हायची लक्ष्मी घरात घरच्या सर्वांना आयुष्य लागू. हे काय बोलत गुरु ब्रह्मा. ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव गॉड ब्लेस यू. आजीच्या पाया पड जा. सो नायसाचा मस्त नाश्ता झालेला आहे. मी मशरूमची भाजी केली आणि आता आम्ही निघालो. आणि मी खाल्लं एक फ्राईज पाणी दूध. सो फाल्गुनीला जायचंय युस्टाला, म्हणून आम्ही तिथे चाललो. तिला बेबी हबमध्ये सुद्धा काम आहे. सो युस्टा आणि बेबी हब बाजूबाजूलाच आहे न्यू पनवेलला. सो तिकडे जाणार आहोत. आई सुद्धा आहे आणि ज्ञाना सुद्धा आहे. लेट्स गो. सो लास्ट टाइम जेव्हा मी युस्टाला गेलेली तेव्हा खूप लोकांनी मला विचारलं की एक्झॅक्टली ह्याचं लोकेशन कुठे आहे. न्यू पनवेलला शबरी हॉटेल जे आहे त्याच्या थोडंसं पुढे तिथेच लेफ्ट साईडला आहे, म्हणजे बेकर्स ट्रीट त्याच्या समोर. तुम्ही जर गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला तिथे सुद्धा बघायला मिळेल. लेट्स गो. मी फक्त बॅग नाही आणली माझी, फक्त माझ्या आईच्या बॅग मध्ये सामान ठेवलं माझं. काय रे मामा, कधीपासून खाली अवतार बघ. जस्ट नानासोबत खेळत होतो आणि आता जस्ट आलो. रचित कसा आहे बाळा तू? बरं तू नको चष्म्या बरोबर मस्ती नाही करायची बाबू. हे शाळा चालू झाली रचित 10 पासून आहे ना? तुझी 15, आमची चालू पण झाली. चालू झाली. जा तिथे हरल तुम्ही जा. शी नको घामवलेत. जा खेळा. हिला ना आणली ज्ञानाला. नाही आजीला पण ज्ञानाला पण. मी तिला बोलली ज्ञानाला नाही आणली. ज्ञानाला नाही आणलं आता. आले गोंडू. कोण गाणं गातय? गाणं कोण गातय? कोण आहे? हा आईस्क्रीम, पिंक आईस्क्रीम झालं दोघी. आले वा. गाणं संपलं वाटतं. संपलं गाणं. ए गोंडू कुठे आली तू? आईची शॉपिंग चालू आहे. कुठे चालली तू बाबू? सगळं तिला तर वाकरी करायचं नाही सा. हे काय नाही घ्यायचं. बॅग्स फार क्यूट आहेत पण कॉस्ट एवढी आहे ना की 699. हे तरी ठीक आहे ग. तो खालचा तर बघ 699 एवढूसा पाऊच. इट्स ऑल अबाउट कलर. गोंडू ए ज्ञाना
काय बघते तू? हा आई काय घेते? आईला काय आवडलंय की नाही? आवडले मस्त आहे कपडे. कॉर्ड सेट चांगले आहेत. हे बघ कॉर्ड सेट. हे बघ हा कलर आवडला येलो. येलो बघ, माझा पर्पल वाला आहे, मी घेतलाय तो. येलो इज लुकिंग गुड, पण तुला त्याच्यावरती टॉप शोधायला लागेल. त्या दिवशी मला पर्पल वाल्याचा टॉप लगेच मिळाला. कलर छान आलेत ग ट्रॅक पॅन्ट मध्ये. ब्ल्यू पण चांगला आहे पण. ए कोण आहे? काय माहिती, यांचे कुर्तीज सगळे चांगले आहेत. 499 ओपन कर. हा पण थोडे ट्रान्सपरंट. सो युस्टारचं कलेक्शन खूप चांगला आहे, पण जे रेंज आहे ते 600, 700, 800. दाखव. छान आहे, पण नेक बघ. मस्त आहे नेक, खूपच हे आहे. मस्त पाणी पी आणि गोड गोड जा. स्टँड अप तुमच्या ज्ञानाला नुसतं उभं राहायचंय. स्टँड अप. कसे उभं राहते? डान्स कर ज्ञाना ना. फाल्गुनी बघा इकडचेच कपडे घालून फिरते आणि लोक बघतायत की काय चाललंय एक्झॅक्टली. माझं यांचं लक्षात राहील. काय की इकडचेच कपडे घालून फिरते. मी तुला तेच बोलली की हा. ब्लू घे त्यावरती. नाही ब्लॅक बोलली मी तुला. हा पण छान हा पण छान आहे फाल्गुनी. हा पण छान आहे. हे कुठे बीचवर आहे. अगं मुलांच्या आणि मुलींचं काही समजतच नाही. सेमच आहे. सेमच वाटतंय. छान आहे. अशा ठिकाणी चांगलं आहे ना. हम्म. हा गाऊनवरती गेला ना. पाहिजे तुला? सगळं पाहिजे हिला, सगळं पाहिजे. चांगलं. आता फाल्गुनीचा रिव्ह्यू ऐकूया. कसं वाटलं युस्टाचं? ट्रेडिशनल क्लोथ जेवढे पण तुम्ही बघाल ना सगळे ट्रान्सपरंट आहेत, बट कलेक्शन सुंदर आहे. झुडिओपेक्षा चांगलं आहे. आता आम्ही चाललो. प्राइस पण थोडीशी जास्त आहे, पण आपल्या ह्याच्यात किड्सचं खूप स्वस्त आहे. किड्सचं बघितलं ना 200. मी तर त्या दिवशी नायसाचीच शॉपिंग केलेली. आता आम्ही आलो बेबी हग मध्ये, कारण ज्ञानाच्या एजचं तिथे युस्टामध्ये नाही आहे. 1.5 वर्षाच्या वरतीच तुम्हाला कपडे मिळतात.